अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक गाव बेरग आदिवासी वस्ती येथे आदिवासी समाजातील महिलांवर जातीय शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणात अद्यापही अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे। या घटनेच्या निषेधार्थ समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामदास रोडे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन सादर केले। निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर लवकरात लवकर संबंधित आरोपींवर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला नाही तर समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल। शिंगवे नाईक गावात प्रकाश बबन गुंड, चंद्रकांत कळसाके, बाबा काळे, सुमित विद्या जगधाणे, जावेद सय्यद, ज्ञानेश्वर पाटील, संतोष गुंड, रोहन गुंड, सुशील गुंड आदींनी आदिवासी समाजातील महिलांना जातीवाचक शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक त्रास दिला असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आलाय। या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात गेलेले आदिवासी समाजातील महिला व पुरुष असली तरी पोलिसांनी फक्त किरकोळ स्वरूपाचा गुन्हा कलम 324 दाखल केला असून आदिवासी समाज म्हटले अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे। यामुळे आदिवासी समाजात संतापाचे वातावरण आहे। यासोबतच गावात आदिवासी समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांना मूलभूत सुविधा नाकारल्या जात आहेत। गावातील काही लोकांनी या कुटुंबांना धमक्या दिल्या असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलीस निरीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा निवारण निर्मूलन सेवा समितीचे अरुण रोडगे, बाबासाहेब शिंदे, नामदेव पवार, योगेश निकम, राजू पवार आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। की 2-3 दिवसापूर्वी शिंगवे गावामध्ये झालेल्या दोन समाजामध्ये किरकोळ वादातून आज हे प्रकरण एकोपाला पोहोचलेलं आहे आणि आमचं भिल्ल समाजाचं सर्व कार्यकर्ते आज एसपी साहेबाला भेटलो आणि साहेबाला विनंती केली, साहेबाला निवेदन दिलं की आमच्या भिल्ल समाजाच्या ज्या महिला व पुरुषाला जे मारहाण झालेले आहे तर आमच्या सर्वांचं मत असं आहे की ते आदिवासी ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करावा। एसपी साहेबांनी आता तसं ते एमआयडीसी पोलीस स्टेशन ते आहेत ते कोण असतील त्यांना फोन करून सांगितलेलं आहे की तुम्ही या लोकांची तक्रारी घ्या। जर समजा आज आमची तशा तक्रारी घेतल्या आल्या नाही तर आम्ही एवढ्या 2 दिवसात एकलव्य संघटनेमार्फत निवेदन देऊन आणि आमरण उपोषण करणार आहे एसपी ऑफिस। परवा दिवशी जो शिंगवे गावामध्ये भांडणाचा किरकोळ वादातून जो प्रकार घडलेला आहे भांडणाचा, त्याचं स्वरूप आजच्या घडीला इतकं विकोपाला गेलेलं आहे की 2 दिवसापासून तेथील ग्रामस्थांनी गाव पण ठेवलेलं आहे आणि आमचा जो आदिवासी समाज वाड्या वस्त्यांवर राहतो ना तिथं, तर तिथे परवा दिवशी त्यांना वाड्या वस्त्यांवर जाऊन जी मारहाण झालेली आहे, महिलांना मारहाण झाली, मुलांना मारहाण झाली, माणसांना देखील याप्रमाणे खूप बेदम मारहाण झाली। एवढी घटना घडलेली असताना देखील काल दिवसभर सर्व समाज एमआयडीसी पोलीस स्टेशनला सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बसला होता, तरी तिथली पीआय जे संबंधित चौधरी साहेब आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही समाजाची। वरून त्यांचं गावकऱ्यांची बाजू घेऊन यांना म्हणतात का आम्ही हे करू, आम्ही ते करू आणि संबंधित गावकऱ्यांनी जे परवा दिवसापासून जे गाव बंद ठेवलेलं आहे ना त्या संदर्भात देखील चुकीचा निर्णय तो गावाने घेतलेला आहे। त्या संदर्भात देखील आम्ही एसपी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की 2 दिवसापासून गाव बंद ठेवलेलं आहे आणि आमच्या समाजातील लोकांना ना दुकानात येऊ देतात, ना गावात येऊ देतात, ना पाणीचा कुठल्या प्रकारची पाण्याची यंत्रणा त्यांनी चालू नाही ठेवली, गिरण्यामध्ये बंद आहेत आणि शाळेमध्ये देखील मुलांना जाण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे आणि काठ्या वगैरे घेऊन सर्रासपणे त्यांचे गावातील जे गुंड आहेत ते रस्त्यांवर फिरतात, गावात यायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही। आमच्या समाजाने न्याय मागायचा कोणाकडे? जी घटना घडलेली आहे ना रीतसर जे घटना घडलेली आहे, जे गुन्हेगार आहेत त्यामध्ये आणि ही घटना घडवून आणावल्या जे प्रोत्साहित करत आहेत ना त्याची सखोल चौकशी प्रशासनाने करून आणि योग्य ती कारवाई त्या गुंडांवर किंवा त्या गावातील संबंधित लोकांवर कायदेशीर करण्यात यावी ही आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत। जर एसपी साहेबांनी देखील आता आपल्या चौधरी साहेबांना या पद्धतीने आज फोन करून सांगितलं आहे की संबंधित जे घटना घडलेली आहे त्या संदर्भात त्यांची तक्रार घेऊन त्यांचं समाधान केलं पाहिजे आणि जर आमचं समाधान झालं नाही तर आम्ही 2 दिवसात संघटनेच्या वतीनं एसपी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणला बसणार आहोत आणि जी सखोल आज आमचे 2 युवक कार्यकर्ते आहेत ते ऍडमिट असताना सुद्धा देखील एवढे हाणमार झालेले असताना कुठल्याही प्रकारची दखल न घेणं म्हणजे यामध्ये काहीतरी प्रशासनाचं खलबत। प्रतिनिधी आयनुल शेख, नगर।